झालं आपली डिश तयार. आता मी खाणार ही ह्याला 100%. मासा मसाला लावून टाकलाय आणि तळ्याच्या ऐवजी भट्टीत घातलाय. कसं दिसते बघा, जरा जवळ दाखवता तुम्हाला. बटर 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 पण लावता का? बटर. तर विषय कसा आहे माहिती आहे का, काय ना काय तर आपण करतच राहिलो पाहिजे 100%. त्यामुळे मी हॉटेलमध्ये आपल्या हॉटेल क्रुझाईमध्ये जे आपल्या विट्यात कराड रोडला आहे ना, तिथं काय ना काय सारखा प्रयोग करत असतो. का तर मला माहित आहे की लोकांच्या पसंतीला आपली चव म्हणजे जी मला आवडते ना ती लोकांना खरंच आवडते. आणि जेवढं आजपर्यंत आपल्या हॉटेलचं मेनू मी आपल्या हॉटेलमध्ये ठेवलेत ना, सगळं लोकांना आवडते ते. त्यामुळे काही ना काहीतरी नवीन ट्राय करत असते. आता जसा फिश फ्राय आपल्या हॉटेलचा फेमस केलाय मी, तसा मी एकदा म्हणलं आता ती फिश रोस्ट पण बघूया कसं टेस्ट लागते. टेस्टच बघणार आहे, चांगली लागली तर मग आपल्या हॉटेलच्या मेनूमध्ये ती डिश असणार आहे आणि 100% लागणारच आहे. त्याला आता काय एवढा वेगळा मसाला लावलेला नाही, काय असेल ते सिक्रेट आमचं आहे. फक्त तुम्हाला टेस्टच बघायची त्या गोष्टीची. तर आता मी तुम्हाला फिश फ्राय रोस्ट कसा करते ती किंवा मी कसा करून घ्यायला लागलो त्यांच्याकडनं, मध्येच काहीतरी कामात काम काढलंय ते तुम्हाला आता दाखवणार आहे. तंदूरभट्टी जवळ आपण आता आलोय आणि मी डोकं लावलंय जरा. काय डोकं लावले तर आपला फिश फ्राय आहे ना, त्याच मसाल्याचा मी फिश रोस्ट करायला लागले. तिकडे भट्टीमध्ये ऑलरेडी तिकडे टाकलेला आहे. शेफ जरा बाहेर काढा बघा इकडे. हा मासा मसाला लावून टाकलाय आणि तळ्याच्या ऐवजी भट्टीत घातलाय. कसं दिसते बघा, जरा जवळ दाखवता बघा तुम्हाला. किती वेळ लागेल शेफ शिजायला? हो जाय ना. हा मस्त चांगला रोस्ट व्हायला लागलाय. आता ही तुम्हाला भाजल्यानंतर दाखवतो. घाला आज जाऊ दे. त्यांना बरोबर बिन मधनच माझा ताप दिलाय. माझ्या लय फरमाईशी असते तर काय 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 वेगवेगळ्या करायच्या. इकडं रोटी लावल्या, गोळ्या लावून ठेवलेली, रोट्या ठेवायला लागलेली. एका फिश साठी 2-2 माणसं गोतवली ती मी. लय अवघड काम केलं. ठीक आहे जरा दाखवा. भट्टी बघाय बहुतेक झालेला दिसतो या. बटर 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 पण लावता का? बटर हा चांगलं काम चालू आहे. आदनं म्हणणं काय तर असं केलं की कस्टमरला पण काहीतरी नवीन इथं भेटणार असं वाटतंय नाही. आता ह्या सगळ्या ऑर्डरच्या रोटी आहे का, आता रनिंग ऑर्डर आहे त्यामुळे जरा स्टॉक मध्ये ठेवायला लागते 2-3 रोट्या तरी. ऑर्डर झाले असं झाले बघा. एकदम असं बटर लावलं या माशाला त्यामुळे आता फ्लेवरच वेगळा येणार आहे. आता मला 100% गॅरंटी आहे थोडा, त्याचा काय विषय नाही. आणि आपण जी करतो ती लोकांना आवडणारच आणि चवच तशी आहे आपली. भट्टी कसली तापल्या बघा. किती वेळ लागला अजून भाजा का? झालं 5 मिनिट. 5 मिनिट का? ठीक आहे. मग तुम्हाला पण बाकी दाखव, तुमच्या मध्ये करायला नको. झालं की मला फक्त सांगा. इकडे बघा रनिंग ऑर्डर आहे का, ही सोडून सगळी ह्यांना मी कामाला जाकला. आता शेफ तोवर मारा रोटी बघा कशी मारता तुम्ही. रोटी मारताना बघा तोवर. हा रोटी त्या गादीवर लावा. इथं लागली रोटी. आता कशी मस्त वेगळी फुगत्या. लागली लगेच फुगायला. रोटी पण आपल्याला खतरनाक आहे, लय दिकणी दिसते. बडी बडी. आणि मासा बघा असा वाट बघायला लागलाय त्याची, बाहेर निघू दे म्हणून लवकर. रोटी चांगली भाजली नाही मस्त आहे. फौजीच्या रोट्या खतरनाक आहेत. तुमची तरी आहे, तुमचा विषयच नाही, तुमचं सगळंच खतरनाक आहे. मैंने उनको ट्रेंड किया है ना सर. झाली रोटी भाजलेली आहे. देखो हे बघा कशी भाजल्या बघा. 1 नंबर मध्ये भाजल्या नाही, विषयच नाही. अशा रोट्यानं असं जेवण खायला आपल्या हॉटेलला लवकर तुम्ही या. आणि आपला फिश फ्राय पण झालाय, जरा तुरळा झालाय याला. असं त्याचा काय विषय नाही. या काढा आता झालंय भाजलंय ते. काढा कशात झालं बिळूक पडलं. हे बघा काय झालं. ही सळी माझ्या का बिळूकच पडलं. इथं फाटला शर्ट माझा. तापलेली सळी ही डायरेक्ट माझ्या पोटात घुसलेली आता. शर्ट फाटला माझा.
प्लेट आणल्या. आता प्लेटमध्ये एक एक मासा काढतो. हाय पाक एका बाजूने लईच जळलाय मासा. असू दे, पहिला प्रयोग आहे आपला. हा जळला नाही, लई नाही जळला, थोडा भाजायचं म्हणलं एवढं होणारच की. ही जरा लईच काळ वाढले. असू दे, काय अडचण नाही, मी खाणार आहे, कस्टमरला नाही देणार, मी चालू करायचं आहे. आता खाऊन दाखवतो तुम्हाला. हे कसं दिसते पहिला बघा जरा, लय भारी मासा रोस्ट झालाय चांगला. काय होतं टाका, चाट मसाला, हा धना ही सगळं टाका. आता इकडल्या रोट्या वर वाट बघायला लागले त्या. ह्या रोट्या पण फुगून जाणार आहेत माणसाने सगळ्या पोटात. जवळ आपण कोथिंबीर झालं आपली डिश तयार. आता मी खाणार ही ह्याला 100% खाणार. मांडीव घेतो आणि आपलं खायला चालू करतो. एक एक घास तोडतो. असले चालतंय, काय अडचण नाही. चला आता तुकडं करून खाण्यापेक्षा काय एक मासा तोंडाला लावून खातो. काय काटाबिटा काय नसतो, चिलाप मासा आहे आपल्या हॉटेलचा, एकदम फेमस आहे. आता हे रोस्ट मासा पण फेमस करतो. थोडे दिवस थांबा, रोस्ट मासा तुम्हाला मेनू मध्ये मिळेल. लय भारी लागतोय वा. खायला लागतात तुम्हाला. गाहुल्यागत झालं, गाहुल्यागत. म्हणजे माझ्या डोक्यात काय काय येतंय, त्याची टेस्ट किती भारी लागत्या. मस्त कॉम्बिनेशन खतरनाक आहे. त्यामुळे आपल्या हॉटेलचं प्रत्येक मेनू व्हायरल व्हायला लागले. ते माणसांना काय आवडते किंवा काय पाहिजे ह्या गोष्टीची विचार करायची पद्धत माझी वेगळी आहे. एक नंबर रोस्टेड मासा आहे. आणि थोड्या दिवसामध्ये रोस्टेड मासा आपल्या हॉटेलला पण चालू होईल. चांगलं लागतं, मस्त लागतं. तलने से अच्छा लगता है, खतरनाक. तलने से अच्छा. ह्याला बटर बिटर लावलं त्यामुळे लय खतरनाक वाटायला लागले ते. थोड़ा दही वगैरह ऐड करेंगे ना इसमें, ज्यादा. हा तेच ना, काय लोकांना आवडणारच आहे ही गोष्ट. मस्त पैकी. हा मस्त लागतं. थोडा घट्टा पण रहेगा. खरंच लय भारी लागते. असंच आपल्या हॉटेलचं प्रत्येक मेनू खतरनाक आहे. ते चिकन 65 असू दे, पनीर 65 असू दे, आणि अंडा फ्राय असू दे, मसाला वगैरे काय कॉमन आहे, सगळीकडे भेटतो. परत काय नाही अजून फिश फ्राय, आणि आता हे रोस्टेड फिश खतरनाक. एकदा आपल्या हॉटेलला जेवायला या. रोस्टेड फिश काय अजून मी ठेवलेलं नाही, पण तुमची जर मागणी त्यावेळेस असेल तर तुम्हाला 100% करून द्यायला येईल. 100%. आणि मेनू कार्डमध्ये ॲड झालं तर काय तुम्हाला भेटणार, काय अडचण नाही. फक्त आता विषय असा आहे की आपल्या हॉटेलला तुम्हाला एकदा जेवायला यायलाच लागते. हॉटेल तुळजाई, विट्यात कराड रोड. या, फोन करा, फोन नंबर पण देतो, सगळ्या विषय क्लोज. या तुम्ही.